नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. ओम सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. मित्रहो, आपल्याला माहिती आहेच की येत्या गुढीपाडव्यापासूनच आपलं हिंदू नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं, त्याच दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते. वर्षभरात जी विशेष नवरात्र जसं अश्विन नवरात्र असं, तसं चैत्र नवरात्र मोठ्या प्रमाणात सर्वत्र पूजलं जातं. या कालावधीमध्ये काही विशेष साधना आपल्याला करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा काळ आहे. युद्धाची परिस्थिती झालेली आहे आणि आता जो संकेत आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर दिवसेंदिवस हे चिघळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी मातेची सेवा करणं, कुलस्वामिनीची सेवा करणं, ग्रामदेवतेची सेवा करणं याच्यासारखं मोठं महत्त्वाचं कामच नाही आहे. तर त्या दृष्टीने मी सांगेन की आपण जर महालक्ष्मीची, महासरस्वती, महाकालिकेची सेवा करू शकत असाल तर नक्की करा. सोबतच श्रीसूक्त आहे किंवा दुर्गा सप्तशती आहे, दुर्गा कवच आहे, कालिका स्तोत्र आहे, ललिता सहस्त्रनामे यापैकी कुठल्याही एखाद्या पाठाचा तुम्ही रोजचा अभ्यास नवरात्रीचे 9 दिवस करा. जे काही तुमचा संकल्प असेल, कुटुंबाच्या रक्षणासाठी असेल, जे काही तुमचं विशेष कारण असेल ते तुम्ही या कालावधीमध्ये करा. चैत्र नवरात्रात केलेली सेवा, कारण की त्या कालावधीमध्ये मातेचं अवतार कार्य जे असतं, जेव्हा मातेचा जो वास असतो, मातेचं जे येणारं इकडे अस्तित्व असतं, जे कणाकणा सर्वत्र आहेच. पण या विशेष कालावधीमध्ये ते काही सहस्त्रपटीने त्याचं जे तेज आहे, त्याचा जो ऑरा आहे मातेच्या कृपेचा आणि तिच्या अस्तित्वाने येणाऱ्या वातावरणात होणाऱ्या बदलांचा, तो कुठे ना कुठे वाढलेला असतो आणि ते तेज, ते पूर्णपणे प्रकाश किरणं आपल्यावर पडावे, आपल्यावर त्याची कृपादृष्टी राहावी, या दृष्टीने चैत्र नवरात्र रामनवमीपर्यंत, गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंतचा कालावधी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया हा कालावधी फुकट घालवू नका. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र जी वेळ तुम्हाला शक्य आहे त्या वेळेमध्ये मातेची ठराविक साधना तुम्हाला करणं आवश्यक आहे. पुढचे येणारे दिवस अत्यंत कठीण होत जाणार आहेत आणि ह्या कठीण कालावधीमध्ये आपल्याला सुरक्षा कवच द्यायची जबाबदारी सद्गुरूंनी घेतलेली आहेच. पण सोबत जे नवनाथांनी सुद्धा नेहमीच मातेची साधना केली, मातेची युद्ध पण केली प्रसंगी, पण तिला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद घेऊन मगच पुढच्या कार्याला ते गेलेले आहेत. सो असं म्हणणं आवश्यक आहे की मातेची सेवा ही आपल्या प्रत्येकाकडनं व्हायलाच हवी, कुलस्वामिनीची सेवा व्हायलाच हवी आणि त्या दृष्टीने चैत्र नवरात्र हा खूप महत्त्वाचा दिवस आहे.